तर बुलढाणा जिल्ह्यातल्या देवखेड येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी चक्क थर्मोकॉलवर बसून जात जीवघेणा प्रवास करतोय। खडकपूर्णा नदीचं 600 फुटाचं पात्र पार करताना जीव मुठीत घेऊन हा प्रवास सुरू आहे। मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या नदीवर पुलाचं काम करण्यात आलं, मात्र ठेकेदारानं ते अर्धवट सोडलं आणि आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। आमच्या गावचं पुलाचं काम जवळपास 2018 पासून चालू आहे, पण आता पुलाचं काम पूर्ण काही झालेलं नाही। ते असो, पण आम्हाला शेतकऱ्यांना तिकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता शासनाने तात्काळ करून द्यावा। जर नाही दिला तर ह्या 8 दिवसात आम्ही तिकडे जेवढे जाणारे शेतकरी आहे ते पुलावरून आत्मदहन करणार ही 100%। सोयाबीन काढणीचा वेळ आलेला आहे, आमच्या कपाशीचे प्लॉट बंद पडलेत, आम्ही जायचं कसं? सिंदखेड राजा तालुक्याचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या ठिकाणी इशारा देतो की तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा पूल येतो, त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि रस्त्यासाठी पहिली उडी मी या ठिकाणी या पुलावरून नदीत मारणार आहे।